लक्ष्मीपूजनचा खरा अर्थ कष्टाला मान देणे आणि समाधानात सुख मानणे. तर पूजेचा अर्थ असा होतो, लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पैशाचे पूजन नाही, तर कष्ट आणि प्रामाणिकपणा आणि आनंद ह्या गोष्टीचे पूजन आहे. जेथे प्रेम आणि समाधानात आहे, तिथेच खरी लक्ष्मी वास करते. नमस्कार मंडळी, मी उर्मिला. आपली संस्कृती आपले सणवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. यामुळे ह्या दिवशी सगळे आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करत असतात. तर ही लक्ष्मीपूजनची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवक्त ही पूजा कशी करावी हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर हा सण वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीतील आणि दिवाळीतील सर्वात मोठा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. तर हे पूजन विधिवक्त कसे करायचे आणि तेही घरच्या घरी. या पूजेच्या दिवशी गुरु किंवा ब्राह्मण असावे लागतात, पण ते प्रत्येकाच्या घरी येणं शक्य नाही. त्यामुळं आपण ही पूजा घरच्या घरी विधिवक्त कशी करायची हे मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कोणी नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. देव हा भक्तीचा भुकेला असतो. आपण भक्तिभावाने जर देवाची प्रार्थना केली, देव आपली प्रार्थना नक्कीच स्वीकारतो. मनापासून ही पूजा करतो हेच सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. तर चला आपण आता लक्ष्मीपूजनची पूजा कशी मांडायची आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने तीही घरच्या घरी, ते या व्हिडिओमधून दाखवते मी तुम्हाला. तर मी इथं आहे ना स्वच्छ जिथं आपल्याला पूजा मांडायची ना ती जागा स्वच्छ गोमित्राने साफ करून घ्यायची आणि त्यानंतर आहे त्यावरती आपली ही पूजा मोठी असते की पाटावर किंवा चौरंगावरती पुरत नाही. त्यामुळे ना आपण इथं आहे ना स्वच्छ असं ब्लँकेट नवीन असतं आपल्याकडं, तर ते टाकायचं आहे. त्यावरती स्वास्तिक काढलंय मी. स्वास्तिकावरती महालक्ष्मीचा फोटो ठेवलाय, फोटोला हार घातलाय. त्यानंतर महालक्ष्मीची मूर्त होती माझ्याकडं, ती पण ठेवली आहे पूजेसाठी. तिथं पण स्वास्तिक काढून घेतलं आणि स्वास्तिकावरतीच मूर्त ठेवली आहे. आणि अगोदर आहे ना पणत्या लावून घेतला. दिवाळी हा सण म्हणजे दिव्यांची आपण म्हणतो दिवे लावले जातात ह्या दिवशी, तर दिवे लावून घ्यायचे, पणत्या लावून घ्यायच्या ह्या दिवशी अगोदर आणि दिवा पण लावून घ्यायचा आहे. तर दिवा लावून घेतला, त्यानंतर दिवेची पण पूजा करून घेतली. तर कोणत्याही पूजेची पहिली सुरुवात करताना आपण दिवा लावून घेत असतो, त्यामुळे मी दिवा लावून घेतला, दिवेची पण पूजा करून घेतली. अगोदर पणत्या लावूनच घेतल्या होत्या. त्यानंतर आहे ना मंगल कलश मांडायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी तिथं तांदूळ ठेवले. तांदळावरती ना मंगल कलश मांडायचा आहे. तर कलशामध्ये पण आहे ना 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू सर्व टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कलशाला स्वास्तिक काढून घ्यायचं. 5 उभ्या रेषा काढून घ्यायच्या. त्यानंतर मग आपण कलशाची पूजा करून, पाण्याची पूजा करून नारळ ठेवायचं आहे आणि नारळाला आहे ना माझ्याकडं मुकुट होता, तो लावून घेतला आहे मी. आणि इकडे ना शिराई, तर आमच्याकडे शिराईच बोलतात याला. तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी शिराईच म्हणतात. तर ही लक्ष्मी म्हणून स्वरूपामध्ये आपण इथं ठेवायची असते, तिची पण पूजा करायची असते. त्यामुळं मी शिराई पण ठेवली आहे. तर शिराईला आहे ना जास्त मान असतो ह्या दिवशी आणि पणत्यांना पण खूप असा मान असतो महालक्ष्मीच्या पूजनाला आणि मूर्तीला. तर फोटो नसला तरी चालेल, पण एक वेळ मूर्त ही पाहिजे आपल्या घरामध्ये महालक्ष्मीच्या पूजन करायच्या वेळेस. त्यानंतर आहे ना मी बोळके ठेवले. आमच्याकडे याला बोळकेच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणता माहीत नाही मला. पण ह्या 7 बोळक्यांमध्ये ना 5 बोळक्यांमध्ये धान्य ठेवायचं आहे. तर या 5 बोळक्यांमध्ये ना धान्य ठेवायचे. पहिल्याच्यात तांदूळ ठेवायचे, गहू ठेवायचे, हरभरे, धने ठेवायचे आणि मूग ठेवायचे. 5 प्रकारचे धान्य ठेवायचे. त्यानंतर 6व्या बोळक्यामध्ये बताशे ठेवायचे आणि 7व्या बोळक्यामध्ये पैसे ठेवायचे. त्यानंतर आपल्या इकडं असणारे डाग ठेवायचे पूजेसाठी आणि करघुट्यांचा पण मान असतो या दिवशी. करघुटे पण पूजले जातात, तर करघुटे पण आपल्याला पूजेसाठी ठेवायचे. त्यानंतर विड्याच्या पानावर किंवा आंब्याच्या पानावर आहे ना विडा ठेवायचा आहे. त्यामध्ये ना खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी असं ठेवायचं. त्यानंतर आहे ना परत तांदूळ ठेवायचे थोडेसे. तांदळावरती महालक्ष्मीची मूर्त असेल तर मूर्त ठेवायची म्हणजे दुसरी. आणि त्यानंतर आहे ना माझ्याकडे शिक्का होता, तर मी तो ठेवला आहे. नसेल तर मग सुपारी मांडायची आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जे तांदूळ ठेवले ना तिथं महालक्ष्मीचं श्रीयंत्र ठेवायचं आहे. श्रीयंत्र नसेल तर सुपारी ठेवायची. त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी ना आपण कुबेराची स्थापना करायची आहे. त्यानंतर 6व्या ठिकाणी महालक्ष्मीची स्थापना करायची आहे परत. आणि आपल्याला गणपतीची पण स्थापना करायची, पण याची ना अभिषेक करून स्थापना करायची आहे. मी अभिषेक करून घेतला आहे, पण व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल ना त्यामुळं. त्यानंतर फळं ठेवायची आहे आणि आपण दिवाळीला जे फराळ करतो ते पण ठेवायचं आहे नैवेद्यासाठी.
आणि हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची. आणि या पूजा करताना आहे ना एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र मी तुम्हाला सांगते, संस्कृतमध्ये पण सांगते आणि मराठीमध्ये पण सांगते. तर संस्कृतमध्ये सांगते सुरुवातीला, ओम मा लक्ष्मीचे विद्मही विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आम्ही श्री महालक्ष्मीचे ध्यान करतो, ह्या विष्णूची पत्नी आहेस, त्या आम्हाला संपत्ती सौख्य आणि शांती देत राहते, असा महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा. नसला येत ना तर आपला साधा सोपा गणपतीचा मंत्र म्हटला ना तरी चालतो. तर अशा पद्धतीने ही पूजा करून घ्यायची. आणि गणपतीचा मंत्र कोणता म्हणायचा तेही मी तुम्हाला सांगते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असा मंत्र म्हणून आहे ना आपण ही पूजा सर्व करून घ्यायची. आपल्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या साक्षीने म्हणजे सगळ्यांना ही पूजा करायला लावायची. आणि त्यानंतर आहे ना अशी पूजा जर आपण विधिवत जर केली ना, आपल्या घरात सुख शांती भरभराट यायला सुरुवात होते, म्हणजे आपल्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी होते. तर अशा पद्धतीने ना तुम्ही ही पूजा करू शकतात. आणि ही पूजा करायची तर ही पूजा करण्याचा वेळ आणि मुहूर्त मी तुम्हाला सांगते. पण त्या अगोदर 20 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करायचं की 21 ऑक्टोबरला करायचं, हे लक्ष्मीपूजन आहे ना 21 ऑक्टोबरला मंगळवारी सायंकाळी करायचं आहे, हे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आहे. कारण आपण लक्ष्मीपूजन आहे ना हे अमावस्याच्या दिवशी करत असतो, पण ह्या दिवशी ना अमावस्या संपलेली असते, तरी लक्ष्मीपूजन आहे ना हे मंगळवारी करायचं आहे 21 ऑक्टोबरला. तर सायंकाळी 6:45 ते 8 साडेआठ वाजेपर्यंत मुहूर्त आहे. तर ह्या मुहूर्तामध्ये ना आपल्याला हे लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त पूजा कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगितलं आणि कशा प्रकारे मंत्र म्हणायचा हे पण सांगितलं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पूजा केली ना, नक्कीच महालक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर होईल आणि तुम्हाला सुख शांती भरभराटी नक्कीच मिळेल. तर अशा पद्धतीने ना तुम्ही पूजा करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.